नमस्कार मित्रमंडळी, स्वागत असा तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, ते बघू शकतात, कोणाक माहिती असत आणि एका काय म्हणतात कमेंटमध्ये टाकात. आणि तुमच्याकडे काहीतरी वेगळा म्हणत असतील, आमच्याकडे काहीतरी वेगळा म्हणत असतील, म्हणून तुम्ही कमेंटमध्ये टाका तुमच्याकडे काय म्हणतात का. तर आमच्याकडे एका खून म्हणतात. तर बघू शकता ही कशा बेसिसवरती केलेली असा. आणि तर मंडळी ही बघा, की अशा प्रकारे खून असता आणि हिची साईज ही एवढी असतं. आणि बांबूच्या जे काय छोटे छोटे भाग काढले जातात, बांबू म्हणजे आपलं जे चिवारीन असतात त्याचे, आणि त्याच्यापासून ह्या विणल्या जातात. तर हिची गाठणी वगैरे केलेली असं ती कशा प्रकारे केलेली आहे बघू शकतात. आणि ह्या मंडळींना आपण आणलेला असा काळशावरून, काळशा गावात एक गृहस्थ, तर ते अशा प्रकारची जी खूण म्हणतात, काही जण डोली काय काय असे बरेच शब्द असतात, तर ती म्हणतात. तर अशा प्रकारे केली जाता. आणि मासो किंवा खेकडो जाऊसाठी बघा ही अशी वाट असता आतमध्ये, आणि या साईडून पण आहे बघा, बघू शकतात हे दोन साईड असत. आणि होय तुम्ही काहीतरी चारो लावू शकता. अशा प्रकारचे हो चौकोन कोरलो जाता आणि ह्या कोरलेल्या भागात ऐस ठेवतात आणि मिळालेलो मासो किंवा खेकडो ह्याच्यातूनच बाहेर काढतात आणि या असा ठेवला जाता. तर मंडळी ही अलग अलग ठिकाणी ठेवतात. म्हणजे काही जण ओढे असतात, व्हाळ असतात, त्याच्यात पण ठेवतात. गोड्या पाण्याचे मासे पण ह्याच्यात मिळतात. तर आपण आता ही नदीत मारतलो, नदीत मारून आपल्याला बघूचा असा. आणि ही पारंपरिक पद्धत अगदी पूर्वीच्या जमान्यापासून चलत इलेली असा. तर पूर्वी हेच डोली असले वापरत होते आणि आम्ही त्याला खून म्हणतो. तर मंडळी, तो व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलला नवीन जर असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला आता जाऊया ही खून मारू. आपण आपल्याकडे कोंबडीचे भाताडे असत, तर ते कोंबडीचे भाताडे लावतलो आणि आजच्या दिवसात बघूया आपल्या दिवसभर मारून ठेवूया. जर काय नाही मिळाला तर संध्याकाळी परत आपण ती चेक करून परत आपण ती मारतलो. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या व्हिडिओत आपल्या या डोलीत काय काय मिळतं तर तुमका बघूक मिळतं. चला, माझ्यासोबत शुभम डोली घेऊन गेलो आपण. ती समोरची होडी जी असा ती घेऊन जातलो आणि आपले ट्रॅप पण मारलेले असत त्या साईडला होत. तर ते ट्रॅप पण आज उचलूचे होत. आता चला बघूया काय मिळतं. आता म्हणजे 2 दिवसात पाणी किती कमी झालं आता बघा. म्हणजे पाऊस थोडं कमी झालो आणि त्याच्यामुळे ह्याचा पाणी असा ना आपल्या खाजणातला बऱ्यापैकी कमी झालेला असा. तर संध्याकाळी परत जास्त पाणी दिसताला, कारण भरती असतली या. तर संध्याकाळी आपल्या घेऊचा. आता बघा किती पाणी आता आणि संध्याकाळी बघा किती असताल आता. चला. तर मंडळी समोर बॉटल आहे बघा. हे आपल्या म्हणजे पाच्यात असत ना, ते आपण पिंजरे टाकलेले असो ते आपल्या घेताना बघूचे आहेत. कारण आता आपल्या हे जे खून असत ते मारून घेऊचे आहेत. हे बघा 2 काठी पण घेतले मी, बघू शकतास. आपले पिंजरे हे काल टाकलेले होते आणि काल कोंबडीचा भाताडोच मिळालेलो होतो. हे बघा या ठिकाणी आपल्या ऐस असा आता बांधाचा असा दोन साईडला, म्हणजे 2 पिंजऱ्यांका. तर चला थंय जाऊन तुमका दाखवते. मंडळी हा विणकाम बघा कसा केलेला आता. आणि ही जुनीच माणसं करू शकतात असं विणकाम. साईडसून पण एक दोरी लावलेली आहे बाहेरसून, आणि आतमध्ये हा पिवळ्या रेषेचा विणकाम केलेला सेम केलेला आहे बघा. 4 साईडला हय पण तसाचा आणि हय पण तसाचा 5 साईड मारलेले आहेत तसे समोरासमोर. आणि त्याच्यामुळे हे बांबू ना एकदम घट्ट असत बघा, अजिबात हलणत नाहीत. बघा दोघांचा आकार पण अगदी सेम आहे, काय फरक नाही. हे बघा मंडळी, असा हे आम्ही कोंबडीचा जो भाताडो होतो 4 मनानं लावलेलो असा. तर आता एका असा ह्या बांधून घेतोय होय.
हे बघा, म्हणजे हे जो दरवाजा असता तो उघडाचो नाही अगदी. तर मंडळी ही एक खून बांधलेली आहे आणि आता दुसरी तशीच हे करून घेते. रशी आहे का पाठीमागे? तर मंडळी हे जे खून असतात ना ते हे बघा, हेंका आपल्याक आता ह्या रशियन असं जो बांबू आहे त्या बांबूच्या साह्याक बांधूचा असा, म्हणजे पाण्यात उतरायची गरज नाही. आणि आपण जेव्हा येतलो म्हणजे उचलूसाठी येतलो तेव्हा बांबूक धरून वरती खेचायचा, म्हणजे त्याच्यासोबत ही खून पण येतली. तर पहिले आधी मी बांधून घेते. साधारणतः एवढ्या उंचीवरती आपल्याला बांधूची आहे ही खूण, कारण खाली बघितलास तर तेवढं भाग आपलं चिखलात जातलो आणि त्याच्यामुळे ही दांडी मजबूत राहतली, म्हणजे एका ठिकाणी स्टेबल राहतली म्हणून. बघा आपली एक खूण तयार झालेली आहे. तर चला ही का आता मी टाकून घेते, ते समोरच्या साईडला टाकते. तर मंडळ ही बघा, ही अशी झाडाच्या बाजूकच मी ती ह्या करते, पुरते. बघा बऱ्यापैकी खाली गेलेलो असायो दांडको. तर ही आपली निशाणी आहे, ही बघा ते दांडको म्हणजे. आणि तसंच आपल्या ह्या दांडक्याक ही खूण बांधूची असा, ती पुढच्या साईडला बांधते. चला. समोर एक आपली खूण असा आणि
आपण या समोरच्या साईडला म्हणजे ह्यो जो 5 असा त्या जाणाऱ्या साईडला असं धरून आपण ती त्या बेसिसवर तिथे बांधलेली आहे. तर काय मिळालं शुभम, तर आपल्या संध्याकाळी येऊन बघूचा आपल्या खुनीत किती मासे मिळाले किंवा किती खेकडे मिळाले ते. तर मंडळी खून ही दोन्ही गोष्टींसाठी येतात, म्हणजे खेकडे पण मिळतात आणि मासे पण मिळतात. तर त्यामुळे तिची जी आतमध्ये जाऊची जी साईज असा म्हणजे ती एवढी एवढी आहे, त्याच्यामुळे मोठ्या साईजचं खेकडं पण जाता, छोट्या साईजचं पण जाता, पण येताना रिटर्न ते काय योग मिळणार नाही, कारण तशी ती हे केलेली असा खून केलेली असा त्या ह्याच्यामध्ये, म्हणजे चक्रव्यूह म्हणतात ना तसा. आता जाताना जातलो मासो वगैरे खेकडं वगैरे, पण येताना ते का भरपूर म्हणजे येऊच शकणार नाही तो, असो विषय येतो. तर जेव्हा आपण त्या म्हणजे साईडला एक दरवाजा ठेवलेलो त्या दरवाजानं काढतलो तेव्हाच शक्यतो ते बाहेर येतात. तर आपल्याक बघूचा ही खून किती सक्सेसफुली आहे ती. पहिलो पण व्हिडिओ आपलो हे खुनीचो असा, तो पण बघा आणि आता पण बघा आपल्याला किती काय मिळतं आता. तर चला त्या टिपात मंडळी जर चारो असा ना ऐस असा ता असा तर आपल्याला लावचा होता, आणि ह्या रिकामी टिपा. तर ह्याच्यात आपण खेकडे घेतलो आणि त्याच्यातला ऐस जा असा तर लावतलो. चला पटापट लावून आणि खेकडे काढून घेते मी मंडळी. आता हे बघा आपण इलो आपली होडी थंय लावलो आणि आपल्या टीप बघा या बघा होया, आणि आपल्या किती कुर्ले गावले बघा. आता तर घराक जाऊया, परत संध्याकाळी येऊचं आपले. हे बघा चांगली साईज आहे बघा. चला मंडळी आता संध्याकाळी बघूया आपल्या कुणीत काय मिळतं आता. तर मंडळी संध्याकाळ झालेली असा आणि आता आपण चाललो ते जे काय आपले खुणी जे लावलेले होते ना, खुणी लावलेले होते ते त्याच्यात बघूचा आपल्या काय काय मिळालं आता. मासे मिळाले का खेकडे मिळाले आता, आणि दिवस होतो त्याच्यामुळे काय मिळत न मिळत, पण आता बघतलो आपण जाऊन. त्याच्या आधी माझ्या पाठीमागे जी साईड आहे ना समोरच्या साईडला आपण पिंजरे टाकलेले आहेत, तर ते पिंजरे उचलत जाऊचे आहेत, कारण सकाळी आपण ऐस बांधलेलो तर पिंजरे उचलतलो आणि नंतर ते हे बघतलो कुणी बघतलो. चला तर मंडळी सुरुवात आपण जो नंतर जो पिंजरो टाकलेलो होतो ना एकदम वरचो खाली एक असा खालच्या साईडला, आणि आता ह्यो पहिलो पिंजरो असा. तर त्या पहिल्या पिंजऱ्यात आता बघूया आपल्याला काय मिळतं आता. थंयसून आपण इलो, कारण आता परत आपल्याला रिटर्न जाऊचा म्हणून तो आपण नंतर उचलतलो, आणि ह्यो आता पहिलं उचलू केलेले असो. तर बघूया ह्याच्यात फिट बसलो एकदम. ह्याच्यात काय दिसत एक कुर्ले दिसता मंडळी, 2 खेकडे इलेले आहेत 2. थांबा तुमका दाखवते. पहिली दांडी आधी सोडून घेते. बघा मंडळी हय एक हा, आणि त्याच्यात बाजूक एक असा काढून दाखवते मी थांब. दुसरी काही राहिली नाही. बघा ही 2 कुर्ले केलेले असत. तर मंडळी याच्यात 2 कुर्ले येले आहेत, आणि समोरच्या साईडला म्हणजे पहिलो आपण जो मारलेलो होतो ना आता तो उचलूक जाऊचा. तर चला आता ह्यांका ठेवतोय, एका बांधून ठेवतोय होती तशी. खून जर समजा रात्र असती ना तर आपल्याक अजून खेकडे मिळाले असते 2 तरी आता आपल्याला इलेले असत आपल्याक. आणि सकाळची वेळ होती आपण जेव्हा टाकले तेव्हा, आणि आता संध्याकाळचे 6 वाजलेले असत आणि 6 वाजता आपण इलो. तर चला आता ही काढतो खून, आपल्या परत ट्रॅप उचलूचे असत. तर मंडळी दुसरं पिंजरो दुसरी
खून जी असा ना ती असा आणि तिका उचलून अरे बापरे टाईट बसली आहे ना काठी चिखलात ना खोलपर्यंत जाता. तर ह्याच्यात काहीतरी दिसता मंडळी. थांबा काढतंय सगळ्या नंतर दाखवते तुमका. काठी काढल्याशिवाय ना उपयोग नाही. काठी ठेवून देऊया. तर हे बघा आतमध्ये 1 2 3 कुर्ले दिसतात. काढते मी थांबा. डेंगो लागलो डेंगो तिच्या. ही बाई तर मंडळी हे बघा ही डमरूसारखी दिसणारी खून किती उपयुक्त आहे ती बघा. पण ही आता सहजा कोण विणना नाही त्याका जुने माणूस असतात ना तेच लागतात. आणि ही आपण घेतलेली होती काळशावरनं म्हणजे निलेशने ते घेतलेले आहेत विकत. आणि निलेश सध्या टाकत नाही तर त्याच्यामुळे मी घेऊन इलेलं आहे. म्हटलं एक डेमो म्हणून एक व्हिडिओ करूया तुमच्यापर्यंत. आपल्या चॅनलवर मंडळी तुमका मासेमारीचे व्हिडिओ तर दिसतात, खेकड्याचे दिसतात. तर असेच नवनवीन व्हिडिओ तुमका दिसतले. आता आज तुमका कसं वाटलं व्हिडिओ आजचो. आणि आपल्या 5 खेकडे तर मिळालेले असत. तर 5 खेकडे दिवसा मिळालेले आहेत. रात्री जर आपण ठेवलं असतो ना तर रात्री आपल्या आणि काहीतरी इफेक्ट चांगलं पडलो असतो. तर आता हे मी काढतोय आणि बघूया टाकूक मिळालं तर दुसऱ्या साईडला. म्हणजे आपल्याकडे ऐस तर कमी आहे. जर ऐस आपल्या पुरला पिंजऱ्यांका लावून तर आपण टाकतलो. तर सध्या आपल्याला 5 खेकडे मिळालेले असत. व्हिडिओ तुमका कसं वाटलं तो कमेंटद्वारे सांगा. आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जेणेकरून बाजूची बेल आयकॉन हिट करा म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतले. तर चला भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. काळजी घ्या.